पूर्ण डोंगर भाग असू दे, खडकाळ असू दे, तुम्ही काही लागवड करू शकत नाही तिथे फणसाचं झाड फार चांगलं होतं. 2 ते 3 वर्षात फळं द्यायला सुरुवात करते. तुमचं उत्पन्न समजा 2.5 लाख रुपये, 2.25 लाख रुपयापासून सुरू होईल, ते 5व्या वर्षी 4 लाखावर जाईल, ते 10व्या वर्षी तुमचं 8 लाखावर जाईल आणि कॉन्स्टंटली तुम्हाला इथून पुढची 100 वर्ष हे कायमस्वरूपीचं उत्पन्नाचं स्तोत्र राहील. कारण की पूर्वी असं होतं की फणसाची बी टाकली की त्याला 12 ते 15 वर्ष लागतात फळ यायला. म्हणजे म्हणायचे की आजोबांनी झाड लावलं तर नातू फळ खाऊ शकतो. पण आज अशी परिस्थिती आहे, आजोबांना झाड लावायचं आणि आजोबांनाच त्याची फळं खायचे नातवासोबत. हा जो पिरियड आहे 2-3 वर्षाचा, तर आम्ही त्यासाठी काय डेव्हलप केलं की इंटरक्रॉपिंगची पद्धत आहे. आता समजा आमच्या कोकणामध्ये फणसाला इंटरक्रॉपिंग काय चालतं, तर आलं केलं जातं. आल्याचं प्रमाण कमी पण हळद फार चांगल्या प्रमाणावरती होते. परत त्याला अननसाचं इंटरक्रॉपिंग होतं. तर साऊथ मध्ये तुम्ही बघाल की फणसाला इंटरक्रॉपिंग अननसाची होती. म्हणजे काय, 3 वर्ष जी तुम्ही तुमचा वेळ आणि तुमचा मेंटेनन्स कॉस्ट आणि झाडांचा जो खर्च इन्व्हेस्ट केलेला आहे तो ऍटलीस्ट ह्या छोट्या क्रॉपमधनं पहिल्या 3 वर्षामध्ये तुम्ही रिकव्हर करावा, जेणेकरून तुमच्यावरती आर्थिक बर्डन येत नाही. आणि 3ऱ्या वर्षापासून इथे तुमचं सस्टेनेबल इन्कम जे वाढत जाईल, हे दरवर्षी हे कायमस्वरूपी वाढत जाईल.